मंचकावर विराजमान या कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धार्थ भाऊ पतार्डेजी, या कार्यक्रमाचे उद्घाटक नेताजी बुरचुंडेजी, या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून मंचकावर आता ज्यांनी मार्गदर्शन केलं विदर्भ संघटक निवारण कांबळेजी, आमचे मित्र म्हणता येणार नाही परंतु या सर्वांसोबत मी कमी वयापासून काम केलं ना, आमचे वेळेप्रसंगी मित्रत्वाचे नाते होते असे भारत भाऊ थुलकरजी, सदैव मार्गदर्शन करणारे, ज्यांच्या चळवळीमध्ये लहानपणापासून मी प्रत्येक जण आपापलं सांगतो तर मला थोडंसं वाटतं सांगून द्यावं. वयाच्या 8व्या वर्गापासून आंबेडकर चळवळीमध्ये मी काम करतो. असे ते सदैव मार्गदर्शन करणारे जिके उपरेजी, साहित्यिक पवनभाऊ भगत, ज्यांचं पुस्तक साहित्यात त्यांच्या लेखनाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांची स्तुती होतात. आमचे व्याही भद्रावतीतून आलेले दरखाडी फोडणारे एकेकाळचे सिंह हरीशभाई दुर्योधनजी, अंकुश वाघमारेजी, गीताताई पतार्डे माजी सभापती, राजू भगतजी आणि इतरही मान्यवर की जिथे नावामध्ये वेळ चालला जाईल, ज्यांचा सत्कार आहे आणि जे खरे सत्कारास पात्र आहे. मित्र हो, मी माझ्या जगण्याचा ज्यांच्या सिद्धांताला आधार मानतो असे ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस त्रिवार अभिवादन. बऱ्याच वेळापासून आपण इथं ताटकळत बसलात, आपलं सुद्धा अभिनंदन. आजचा जो विषय आहे, आपण ज्या निमित्ताने एकत्रित जमलोत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा 67वा वर्धापन दिन साजरा करतो. मित्र हो, या विषयावर अत्यंत गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता. मी माझ्या परीने माझं चिंतन मांडणार आणि हे चिंतन मांडत असताना मी केलेलं अध्ययन आणि अध्यापन आजपर्यंतचं आकलन जे केलेलं आहे, मी आंबेडकर वाचलेला आहे, केवळ ऐकलेला नाही. ऐकलेला आंबेडकर आणि वाचलेला आंबेडकर यामध्ये जमीन आसमानचा फरक. कारण जो आंबेडकर आम्ही ऐकतो तो कुणीतरी आपल्या परीने सांगतो, परंतु जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मला वाचन करावंसं वाटलं, तुम्हाला आणि मला सांगताना स्वाभिमानाने अभिमान वाटतो की या जिल्ह्यातला 1996 मध्ये एम ए आंबेडकर विचारधारा करणारा पहिला माणूस मी आहे. ज्या विचारधारेला शिकून मला माहित आहे की नोकरी लागणार नव्हती, आंबेडकर विचारधारेने वेडा झालेला माणूस मला विद्रोही म्हणून संबोधण्यात येत होतं. आहे मी विद्रोही, कालही विद्रोही होतो, आजही विद्रोही आहे. सनातनाची भिडण्याची ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सिद्धांतामध्ये आहे. अरे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठवा, बैस्ट्री थितकर्णीपासून आपला प्रवास सुरू करतात. इंग्लंडमध्ये जाऊन, अमेरिकेमध्ये जाऊन सर्वोच्च शिक्षण घेतात. सर्वोच्च शिक्षण घेऊन स्वतः पुरते जगत नाही तर ते स्वतःच्या घरादाराकडे काळजी करून, काही लोक सांगतात सिनेमातल्या कहाण्या, त्या कहाण्या अत्यंत चुकीच्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घराकडे लक्ष दिलं नाही. एक विद्वान माणूस असं करूच शकत नाही. ह्या ज्या कहाण्या सिनेमातल्या कहाण्या आहेत. वास्तवता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फॉरेन मध्ये शिकायला जात असताना सुद्धा सिडनी कॉलेज मधून मिळालेलं वेतन रमाबाईला देऊन गेले होते. परंतु आम्ही सिनेमा पाहतो आणि त्याच कहाण्या सांगत सुटतो. असू द्या, बैस्ट्री थितकर्णीपासून बाबासाहेबांनी सुरुवात केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी राजकीय
वलय टिकवण्यासाठी, आमच्यासाठी जिवंतपणा आणण्यासाठी आणि स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला 1936 मध्ये. आणि तो दिवस होता, कोणता दिवस होता? अरे जो आम्ही स्वातंत्र्य दिन साजरा करतो त्या 15 ऑगस्टला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजदूर पक्ष स्थापन केला होता. 1935 च्या नुसार 1937 मध्ये पहिलं इलेक्शन झालं मुंबई प्रांताकरिता. त्यामध्ये श्रीमंत किंवा टॅक्स भरणाऱ्या लोकांना राजकारणामध्ये, विधानसभामध्ये उभं राहण्याची संधी होती. आणि आमचे बाबासाहेब मुंबई प्रांतामध्ये, मुंबई विधिमंडळामध्ये 1937 मध्ये जेव्हा घटना नव्हती, जातीवादाचा कहर होता, विशिष्ट लोकच मतदान करत होते, अशा वेळेस मुंबई प्रांतामध्ये 14 लोक बाबासाहेबांनी निवडून आणले होते. आमचे बाबासाहेब भायखळा मुंबई मधून निवडून आले होते. अरे जेव्हा जिथं जातीय अज्ञान अंधश्रद्धा होती त्या काळात जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14 लोक निवडून आणतात, 2 लोक विधान परिषदेवर पाठवतात, वराड प्रांतामधून 7 लोक येतात, अशी 16 20 23 लोकांची विधानसभेची फौज देवाजी बापू खोब्रागडे या जिल्ह्याचे पहिले, त्या काळात आमदार असं म्हणतो, त्या काळातले वराड प्रांतातले, मध्य प्रांतातले पहिले खासदार म्हणून आजच्या घडीला ही या लोकांची फौज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठलंही धनसंपत्ती नसताना, कुठलंही आर्थिक पाठबळ नसताना केवळ सबळाने स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं. आणि त्याही वेळेस प्रश्न निर्माण झाले, बाबासाहेबांना तोडण्यासाठी, फोडण्यासाठी अनेक त्याही काळात कार्य करण्यात आलं. बाबासाहेबांना स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला, त्यावेळेस बाबासाहेबांचे मजूर विलग करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला. आणि बाबासाहेब शेवटी लढत कुणासाठी होते? स्वतंत्र मजूर पक्षामध्ये असताना बाबासाहेबांना वाटलं की या पक्षाचं नाव वेगळं ठेवावं, परंतु स्वतंत्र मजूर शब्द, मजुराविषयी बाबासाहेब उकल करताना सांगत होते की डिप्रेस आर लेबर, आणि डिप्रेस लेबर असल्यामुळे त्यांनी पक्षाचं नाव मजूर पक्ष ठेवलं होतं. आणि तसे बाबासाहेब ब्रिटिशाच्या मजूर पक्षाच्या उदारमतवादी धोरणाने भारावून गेले होते. आणि म्हणून बाबासाहेबांच्या पहिल्या पक्षाचं नाव स्वतंत्र मजूर पक्ष होतं. आणि एवढी मोठी ताकद, जिथं 14 2 16 7 23 आमदार असताना सुद्धा बाबासाहेबांनी तो पक्ष बरखास्त का केला, हा कधी प्रश्नाची नामी विचार केला का? याच्यावर आम्ही चिंतन केलं का? अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या आमच्यासाठी, सामान्य माणसासाठी त्या काळात लढणारा एकमेव योद्धा होता. कुठलं आरक्षण नव्हतं. 1935 मध्ये विधानसभेवर आरक्षण मिळालं, परंतु बाबासाहेबांनी स्वतःच्या कर्तृत्वानं, उच्च शिक्षणानं, ज्ञानानं, डिग्र्यानं एकटा बाबासाहेब त्या काळात भारी पडला. आज आम्ही त्यांचे स्वतःला वंशज समजतो आणि आज आम्ही एक रडक्या मडक्या गोष्टी करतो. अरे खुद को इतना बुलंद कर, बाबासाहेबांच्या तत्वज्ञानामध्ये एवढी ताकद आहे. ज्यांनी तत्वज्ञान बाबासाहेबांच्या डोक्यात घातलं तो सिंहासारखा गुरगुरतो, जसा आज डॉक्टर सत्यपाल कातकर गुरगुरतो आणि मोठ्या मोठ्यानं आव्हान करतो, या रे कालपर्यंत सनातनानं मला त्रास देणारा, या बघून घेऊ म्हणतो. ही ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या तत्वज्ञानात आहे. स्वतंत्र मजूर पक्षानंतर बाबासाहेब सदैव आपली वाटचाल करत असताना अनेक जाती पोटजाती होत्या, अनेक लोक कामगार असून सुद्धा बाबासाहेबांच्या पक्षात आले नाही. त्यावेळेस बाबासाहेब व्यतीत झाले आणि तो पक्ष मुंबई आणि विशिष्ट प्रांताकरिता होता. म्हणून बाबासाहेबांनी जेव्हा क्रिप्स मिशन आलं होतं, क्रिप्स समोर बाबासाहेब साक्ष द्यायला गेले होते. क्रिप्स समोर साक्ष द्यायला गेले असतानंतर बाबासाहेबाला वाटलं अरे मजुरापेक्षा मी माझ्या अस्पृश्यासाठी लढावं, मजूर पेक्षा अस्पृश्यासाठी लढावं आणि अस्पृश्यांना राजकारणात प्रतिनिधित्व मिळावं, अस्पृश्यांना जगण्याचा, मानाचा, सन्मानाचा दर्जा मिळावा, ही खंत बाबासाहेबांना होती. आणि बाबासाहेब जेव्हा क्लिप समोर साक्ष द्यायला गेले तेव्हा बाबासाहेबांनी स्वतःला अनटचेबलचं प्रतिनिधित्व
करून घेतलं, अस्पृश्यांचा प्रतिनिधी म्हणून गेले होते. आणि बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेमध्ये रामसे मॅकडोनाल्ड समोर ब्रिटिशांना वाघाच्या गुहेत जाऊन म्हणलं होतं, तुम्ही या देशामध्ये राज्य करत असताना आमची परिस्थिती जर सुधारत नसेल तर क्विट फ्रॉम इंडिया. अरे महात्मा गांधीने 1942 मधून बाहेर जाऊन आंदोलन केलं. आमचा सेल रॅमसे मॅकडोनाल्ड समोर गोलमेज परिषदेमध्ये डरखाडी पडतो. कशासाठी? आमच्या अस्पृश्य जनतेला जर जगण्याचा दर्जा मिळत नसेल, हे ब्रिटिश भारतातून चालते बा. आणि तेव्हा जातीय निवाडा घोषित झाला. जातीय निवाडा घोषित झाल्यावर तुम्हाला माहित आहे पुढे काय झालं. येरवेडामध्ये आंदोलन झालं आणि अस्पृश्य हे हिंदूचा भाग आहे असं सांगणारी मंडळी पुढे आली. बाबासाहेब सांगायचे की आमचे अस्पृश्य हे हिंदूचा भाग नव्हे, त्यांच्या जीवनाला स्वतःच अस्तित्व आहे. तुम्ही यांच्यावर जातीच्या धार्मिकतेच्या नावावर गुलामीला जातात. या गुलामीतून माझ्या अस्पृश्य समाजाला बाहेर काढेल ही प्रतिज्ञा बाबासाहेबांनी केली होती. आणि किप्स मिशन समोर जेव्हा बाबासाहेब गेले मावल्यानं, बाबासाहेबांना विचारण्यात आलं तर एकाच वेळेस तुम्ही दोन प्रतिनिधित्व कसं करू शकता? तुम्ही तर इंडियन लेबर पार्टीचे नेते आहात. लेबर आणि अस्पृश्याचं एका वेळेस कसं तुम्ही नेतृत्व करू शकता? यू कॅनॉट डू द लीडरशिप फॉर बोथ. बाबासाहेब रात्रभर झोपले नाही. माय मावल्यानं त्यांनी सांगितलं, I am coming in front of you. I am pleading for my untouchable. मी तुमच्या समोर इथं माझ्या अस्पृश्य वर्गाचं गारानं मांडण्यासाठी आलो. आणि म्हणून माय मावल्यानं रात्रभर हा आमचा सिंह झोपला नाही की माझ्या अस्पृश्याचं काय होईल, माझ्या अस्पृश्याचं पुढे काय होणार. आणि म्हणून एवढा मोठा पक्ष, स्वतंत्र मजूर पक्ष केवळ अस्पृश्यासाठी 1942 मध्ये नागपूर मुक्कामी शेड्यूल कास्ट फेडरल अस्पृश्यांचं संमेलन घेऊन एवढा मोठा पक्ष बरखास्त केला. कशासाठी? अस्पृश्यांच्या जीवाला मान सन्मान मिळावा म्हणूनच ना. 1936 ते 42 पर्यंत बाबासाहेब मजुरांचे लीडर म्हणून ओळखले जाते. 1942 नंतर बाबासाहेबांचा प्रवास कोणासाठी सुरू झाला? शेड्यूल कास्ट फेडरेशन ऑफ इंडिया. शेड्यूल कास्ट फेडरेशन ऑफ इंडिया बाबासाहेब जेव्हा त्याचे लीडरशिप करत होते आणि अनेक लोक बाबासाहेबांच्या दावणीला होते. परंतु झालं कसं? 1951 मध्ये 1950 मध्ये या देशाला संविधान दिलं आणि 1951-52 मध्ये पहिले इलेक्शन झालं आणि 1952 मध्ये 52च्या इलेक्शन मध्ये अनेक लोकांचा पराजय झाला. बाबासाहेब खूप व्यथित झाले. काही लोकांनी हिंमत हारली. काही लोक म्हणाले की आता बाबासाहेब कसं? तेव्हा बाबासाहेबांच्या लक्षात आलं की शेड्यूल कास्ट या शब्दावली सोबत काही लोक राहायला तयार नव्हते. आणि मग बाबासाहेबांना वाटलं की या देशाला जाती व्यवस्थेतून मुक्त करायचं असेल, या देशाला समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय दिलेल्या घटनेवर जर पुढे येणाऱ्या मूल्यावर जगायचं असेल तर एक असा सर्वसमावेशक पक्ष मी या समाजाला दिला पाहिजे की माझ्या मृत्यूनंतर हा पक्ष सामान्य माणसाच्या, डाऊन रोडच्या, डिप्रेस क्लासच्या, दलिताच्या, वंचिताच्या सर्वांसाठी लढेल. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 30 सप्टेंबर 1956 दिल्लीला मीटिंग बोलावली आणि त्याच मध्ये या पक्षाचं नाव सुद्धा निश्चित केलं होतं. परंतु झालं कसं की मोठे माणसं, विद्वान माणसं फार काळ जगत नाही. त्यांना 60-65 वर्षाचा कार्यकाल लागतो, वाढ मिळतो असं खेदानं मान्य करावं लागेल. ते दिवसात ते आठवलं की मलाही बेकार वाटतं. एवढा मोठा विद्वान माणूस, तुमचा आमचा पाठीरागा, तुमचा आमचा पालक, तुमचा आमचा मालक, तुमचा आमचा बाप, तुमचा आमचा उद्धार करता चालला गेला. अशा वेळेस स्वप्न अर्धवट राहिलं. स्वप्न अर्धवट राहिल्यानंतर पुढे काय? बाबासाहेब चालले गेले. आम्ही सर्व त्यांच्या सोबत असणारी मंडळी, जे काही लोक कार्यरत होती, ती
तुम्हाला माहित आहे की बाबासाहेबांच्या मृत्यूचं शेवटचं वर्णन मी करणं काही महत्वाचं नाही. सर्व लोक डड्डसा रडत होती आणि अशातच 57 मध्ये दुसरं इलेक्शन लागलं. पहिल्या इलेक्शनला 2च खासदार निवडून आले 52 मध्ये आणि दुसऱ्यांदा इलेक्शन लागलं आणि शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त करायची राहून गेली आणि बाबासाहेबांच्या लोकांनी त्या काळातल्या नेत्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन द्वारे दुसरं इलेक्शन कंटेस्ट केलं आणि त्यांची कीर्ती आणि महती इथं लोकांनी सांगलेली आहे. 6 खासदार महाराष्ट्रातून निवडून आले होते. 6. विचार करा, आज आपला एक प्रामाणिक माणूस निवडून येत नाही परंतु त्यावेळेस 6 खासदार निवडून येतात. काय आमचा अंश, आमचं कोण, आमचं जगणं बदललं. ज्या बाबासाहेबांनी सर्व दिलं 1957 मध्ये या महाराष्ट्रातून 6 खासदार आणि इतर राज्यातून 3 पकडून 9 खासदार आणि 20 विधिमंडळावर सदस्य निवडून आले होते आणि त्यानंतर 3 ऑक्टोबर 1957 ला पुन्हा नागपूर मुक्कामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर बाबासाहेब नसताना त्यांच्या लढवय्या सैनिकांनी त्यांचं स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस किती लाख लोक होते? 7 ते 8 लाख लोक रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेच्या वेळी साक्षी होते आणि टाळ्याच्या गडगडाट 3 ऑक्टोबर 1957 ला नागपूरच्या मुक्कामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्याकरता रिपब्लिकन ऑफ इंडियाची स्थापना झाली. विचार करा, काँग्रेसची जेव्हा स्थापना झाली 85 मध्ये 1885 मध्ये केवळ 72 लोक होते तिथं आणि बाबासाहेबांच्या पक्षाची स्थापना होत असताना 3 ऑक्टोबर 1957 ला 7 ते 8 लाख होते. विचार करा, या चळवळीवर प्रेम करणारे किती लोक आहेत. अरे त्याचेच आम्ही वंशज ना. 57 मध्ये जे लोक नागपूरला गेले त्यांचेच आम्ही छावे ना, त्यांचेच आम्ही अनुयायी ना. मग आज रिपब्लिकनला गळती का लागत आहे उपरे साहेब, पताडे साहेब? याचं कारण असं आहे की आम्ही आमच्या गरजा बदलवल्या. आम्ही आमच्या गरजा बदलवल्या. आम्ही सोयीनुसार राजकारण करायला लागलो आणि म्हणून आपण आपल्या कुठल्यासाठी स्वतःचा स्वाभिमान विकून, स्वतःचा आत्मस्वाभिमान विकून कुणाच्या तरी घरी जाऊन बसायला लागलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना जडतं घर बनत होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कम्युनिस्टांचा सुद्धा विरोध करायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सनातनांचा तर कडाडून विरोध करायचे. डॉक्टर बाबासाहेबांचं आंबेडकरांचं एकच स्वप्न होतं, या देशातील अल्पसंख्याक आणि अस्पृश्यांना जगण्याचा दर्जा देणार. यासाठी डॉक्टर आंबेडकर झगडले आणि मरले. शेवटच्या सणापर्यंत घटनेमध्ये तुम्ही पाहिलं नसेल, घटनेमध्ये सुद्धा संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये येऊ नये म्हणून ज्या लोकांनी प्रयत्न केले त्या सरदार वल्लभभाई पटेलनी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आखरीवरी छेडलं. ज्यांचे पुतळे आता RSS मांडत यासाठी मांडत की त्यांनी आखरीवरी आंबेडकरांना छेडलं. जे आंबेडकरांना छेडतात त्यांना मोठं पण दिलं जातं. या सरदार वल्लभभाई पटेलनी बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये येऊ नये म्हणून दारच काय पण खिडक्याचे पडदे सुद्धा बंद केले, तसं कोटेशन केलं होतं. परंतु आमचा लढवय्या तेव्हा आरक्षण नव्हतं, बंगालमधून निवडून आला आणि बंगालमधून निवडून आल्यानंतर त्यांनी जे भाषण दिलं होतं संविधान सभेमध्ये, लोक म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर ज्यांचे उपकार आहेत त्यांचे उपकार आहेत. मी ब्रह्मपुरीला एका कार्यक्रमाचा अध्यक्ष असताना खोडून काढलं. जागतिक वक्ता होता, तो म्हणत होता, मी त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष होतो, आता वक्त्याचं नाव घेणार नाही कारण त्याची प्रसिद्धी होईल, पण जागतिक वक्ता बाबासाहेबांवर अमक्याचे अतोनात उपकार आहे आणि बाबासाहेबाला म्हणे घटना समितीमध्ये यासाठी नेलं की म्हणे बाबासाहेबावर आमचे उपकार आहेत म्हणून नेलं. मी त्यांना सांगितलं, नेताजी तुम्ही जे बोलत आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीमध्ये ड्राफ्टिंग कमिटीमध्ये चेअरपर्सन बनवण्यापासून नेण्यापर्यंत जर कोणाचे उपकार होते तर तेव्हा पहिलं प्रतिनिधी पाठवण्यात आले होते. महाराष्ट्रातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना का प्रतिनिधी तुम्ही दिलं नाही? महाराष्ट्रामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नाही पाठवलं.
बाबासाहेबांना जावं लागलं पश्चिम बंगालमधून जोगेंद्रनाथ मंडळच्या सहाय्याने, मुस्लिम लीगच्या सहाय्याने तुम्ही महाराष्ट्रातून पाठवलं नाही. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जेव्हा भारताची फाळणी झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं प्रतिनिधित्व केलं, त्यानंतर जे डॉक्टर राजेंद्र प्रसादने बीजी खेरला पत्र लिहिलं. बीजी खेरांना पत्र लिहिण्याचं कारण काय असेल तर 17 डिसेंबर 1946 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घटना समितीमध्ये भाषण झालं होतं. हा तुमचा शेर असा कळला की या देशाला एक राष्ट्र हजारों जाती में यदि हम बटे हैं, परंतु भविष्य चांगलं होईल आणि या देशाला एक संघ करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आणि ते बाबासाहेबांचं विद्वत्तपूर्ण भाषण 10 मिनिटाचं सर्वांना मोहित केलं. आणि मग डॉक्टर राजेंद्र प्रसादनी बीजे खेरांना पत्र लिहिलं आणि महाराष्ट्रातून बाबासाहेबांच्या विद्वत्तेमुळे पुन्हा बाबासाहेबाला संविधान सभेचं प्रतिनिधित्व मिळालं. आणि जसं प्रतिनिधित्व मिळालं तसं त्यांच्या पलीकडे नो व्हेरी एलिजिबल, अरे कोणीही लायक नव्हता, कोणीही पात्रता भरपूर होती पण लायक एकाची नव्हती. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरपर्सन करण्यात आलं. किसी के बाप के उपकार नहीं, हमारे ऊपर किसी कांग्रेस के और किसी सनातनी के. वो हमारा दर्जा था, वो हमारा रुतबा था, वो हमारी ताकत थी, वो हमारी शान थी. और उसी शान और बान से जीने वाले, अम्बेडकर को मानने वाले कुछ लोग आज भी जिंदा है. वो नहीं रहेंगे, वो मर जाएंगे, कट जाएंगे, लेकिन अम्बेडकर के मिशन को आगे बढ़ाते ही रहेंगे. माझा उल्लेख करण्यात आला होता, मी 3 पुस्तकाचा राष्ट्रीय स्तराचा लेखक आहे, परंतु आपला समाज दुसरा आमचा काही सत्कार करत नाही. तसं त्यांच्या उरावर बसून मी करून घेतला पतांडे साहेब. माझं मोठे पण त्यांना मान्य करावं लागलं, केले 3 सत्कार. पण आमच्या समाजाने जागृत असावं. आम्ही आमच्या समाजामध्ये जातीविरहित समाज व्यवस्था निर्माण करणे बाबासाहेबांचं ध्येय होतं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं जेव्हा पताडे साहेबांनी मला विचारलं, काटकर साहेब काय म्हणे आपण वर्धापन दिन साजरा करायचा, मी म्हटलं करा, का नाही. अरे 3 अक्टूबर ये हमारी शान है, ये हमारी आन है, ये हमारा जीवन है. कौन कहां गया छोड़ दो, लेकिन है तो रिपब्लिकन पार्टी एक बाप की औलाद, जहां भी जा रहे, लेकिन है तो पैदाश हमारी. पैदाश कहां गई, कौन कहां जाता है वो छोड़ दो. कोई ABC व्हाटएवर छेद तक लिखो, लेकिन है तो तुम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबा साहब के विचारों से पैदा हुई औलाद. आणि हा आमचा स्वाभिमानाचा दिवस आम्ही का म्हणून साजरा करू नये. मी त्यांना सांगितलं की पताडे साहेब करा, पार्टीच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची क्षमता ज्या लोकांमध्ये झाली नाही त्यांना एक बिमारी असते. अरे ही आमची चळवळ आहे, रिपब्लिकन आमची मुवमेंट आहे, रिपब्लिकनचा आधार आहे, रिपब्लिकन आमचा जीवन आधार आहे. आणि या चळवळीत जर आम्ही नाही काम करायचं तर लोक वाट पाहता आम्हाला डिव्हिजन आणि रूल करासाठी. आम्हाला तमाही फोडलं, त्यानंतर शेड्यूल कास्ट फेडरेशन मध्ये गच्चीवंदराला उभं करून बाबासाहेबाला फोडलं. त्यामध्ये महाराष्ट्रातून फक्त शेड्यूल कास्ट फेडरेशन सोबत महारदास होती, उत्तर प्रदेश मध्ये जाठव होते, तेलंगणामधून माला होता, मादिगा नव्हता. म्हणजे त्याही काळात थोड जाती होत्या आणि बाबासाहेबांच्या पक्षामध्ये लोक सामील होत नव्हती. रिपब्लिकन, कारण बाबासाहेबांचं 1936 ते 56 पर्यंत आयुष्य हे शेड्यूल कास्ट फेडरेशनचं नेतृत्व होतं. आणि म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नावातच रिपब्लिकन आहे राजा. आपण जी घटनेचं प्रियंबल वाचतो त्यामध्ये डेमोक्रॅटिक रिपब्लिक हा शब्द आला आहे ना, डेमोक्रॅटिक रिपब्लिक हा शब्द आला आहे ना. रिपब्लिकन हा रिपब्लिक पासून बनलेला आहे. मग रिपब्लिकन तुम्हाला घटना चालतं, संविधान चालतं, आमचे लेकर बाळ सोयी सवलतीसाठी काँग्रेसमध्ये छत्रंजा टाकासाठी चालतं, बीजेपी कडे काही लोक जाऊन छत्रंजा दऱ्या टाकतात. अरे कुठे गेला तुमचा स्वाभिमान? काय आमचं आयुष्य दऱ्या छत्रंजा टाकण्यासाठी आहे? त्यांनी दिलेल्या भिकेवर जगण्यासाठी आम्ही जन्मलो का? जर आम्ही त्यांनी दिलेल्या पॉलिटिकल शेअर साठी जगत असो तर आंबेडकर सांगणं बंद करा, जय भीम म्हणणं बंद करा.
तेही आपल्या भाषणाची सुरुवात कुठून करतात तशीच करा. तुमच्यामध्ये आत्मस्वाभिमान आहे, लाचार जर नसाल तर बॅनर आणि पोस्टर लावू नका कोण्या मालकाचे. मला एक प्रश्न रिझर्वेशनच्या संदर्भात विचारण्यात आला होता. आता क्लासिफिकेशन झालं साहेब, कसं हो म्हणे. क्लासिफिकेशन तर सोडा, तुम्हाला जेवढं तोडा आणि छोडा करता येईल. कारण सर्वात विद्रोही जात जर कोण असेल तर या महाराष्ट्राची महार जातीचा उल्लेख करू नये. पण आम्ही विद्रोह पॅंथर असो की कुठली मुवमेंट असो, समता सैनिक दल असो, त्या एलआर बालीला आदर्श समता सैनिक दल आपल्याला माणूस आहे. एलआर बालीच्या आदर्शावर आम्ही चालणारे लोक आहोत. एलआर बालीला माहित नसेल तुम्हाला, जेव्हा इंदिरा गांधी होती त्यांनी झेलसिंग केले होते की कुठलं पद पाहिजे, मंत्री पाहिजे की काय पाहिजे. एलआर बालीने म्हटलं होतं की हमने बाबा साहब को वचन दिया है, कोई ऐरे गैरे नत्तू खैरे को नहीं. हमने बाबा साहब को वचन दिया है तो मरते दम तक बाबा साहब के वचन के लिए मर मिटेंगे. आपण तसा का विचार करता अखेरपर्यंत एलआर बाली मागच्या वर्षी केले. परंतु आंबेडकरी चळवळीचे सर्व पुस्तकं छापण्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये जो डॉक्टर आंबेडकर स्पीचेस लिहिते 1979 मध्ये जे प्रकाशित झाले त्यासाठी आयुष्यभर झगडले. का आपण त्या पंजाबचा माणूस तो विचार करतो. आम्ही स्वतःला महाराष्ट्राचे महार म्हणतो आणि बोर्ड लावतो. भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा. जो भाऊ आमची जवानी वापरली, पूर्ण आयुष्य वापरून बेचिराग करणार आहे आणि आमचं घरदार उद्ध्वस्त करणार आहे, त्यासाठी आम्ही जगणार आहात. आणि म्हणून मला एकाने प्रश्न विचारला होता क्लासिफिकेशनच्या बाबतीत. माझी इंटरव्ह्यू घेतली त्यावर येऊन आणि त्यानंतर मित्र हो, धोके फार आहेत, धोके फार आहेत. 1989 मध्ये अॅट्रॉसिटी ऍक्ट झाला. आज आमच्या समाजावर अन्याय अत्याचार वाढत आहेत. ऑफिस मध्ये आमच्या सोबत डिस्क्रिमिनेशन भेदाभेद होत आहे. भारतीय संविधानाच्या आर्टिकल 14 मध्ये इक्वल बिफोर लॉ जर लिहिलं असेल, इक्वॅलिटी बिफोर लॉ, परंतु आम्हाला कुठेही माना सन्मानची आजही वागणूक दिल्या जात नाही. 15 मध्ये वर्गीकरण भेदाभेद करू नये असं आहे. पानवट्यावर कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी येऊ नये असं आहे. परंतु आजही आम्हाला त्याच प्रकारे ट्रीटमेंट दिल्या जाते. सर्व ठिकाणी सर्व अधिकार दिलेले आहेत. परंतु आजही आम्हाला स्वतःला उच्च जातीचे समजणारे, स्वतः त्यांच्या डोक्यामध्ये धार्मिक श्रद्धा, अंधश्रद्धा, डिव्हिजन हा जो रूल आहे हा जगामधल्या एकाच धर्माचा आहे. कास्ट हा जगामध्ये एकाच धर्माचा आहे. मला विचारण्यात आलं होतं की आरक्षण का समाप्त करत नाही. मी त्यांना उत्तर दिलं होतं की आरक्षण का समाप्त होत नाही. संविधान सभेमध्ये किंवा 1935चा एक करणारे तुमच्या आमच्या सारखे 10वी-12वी शिकलेले असतील का? नाही, नक्कीच. संविधान सभेमध्ये 101 विद्वान होते. परंतु आम्हाला आरक्षण का देण्यात आलं, त्यांनी का नाही म्हटलं की आरक्षण बंद करा. आणि तुमच्या हा काही छटाक व्यापारी माणूस म्हणतो की आरक्षण बंद का होत नाही. मी म्हटलं की आरक्षण बंद होणार नाही. एम्प्लॉयमेंटचं आरक्षण बंद होणार नाही. पॉलिटिकल आरक्षण तर बाबासाहेब 20 वर्ष देऊन टाका असे बोलले होते. हे आरक्षण यासाठी बंद होणार नाही जोपर्यंत या देशातून जात खतम होणार नाही तोपर्यंत. आणि जात जेव्हा खतम होणार आहे, जगामध्ये एकच धर्म जाती फैलवतो तो हिंदू धर्म बाबासाहेब संपूर्ण मुळासकट खतम करणार होते. तो खतम होणार नाही तोपर्यंत आरक्षण जात राहणार आहे, आरक्षण राहणार आहे. घाबरून जायचं कारण नाही. एट्रॉसिटी मध्ये तुम्हाला माहित नसेल कायदा झाला. आता आम्ही खूप समाधानी आहोत, आम्हाला काही कमी आहे असं बोलण्यात काही अर्थ नाही. एका गावाला एट्रॉसिटी झाली, सर्व राजकीय लोक एकत्रित झाले होते. जेवढे माझी आजी सर्वजण होते, वाद मंदिरात होता, सर्व एकत्रित झाले. बिचारी ती जात, मी वकील झाल्यामुळे माझ्याकडे येते साहेब आता कसं. मी म्हटलं डरना नहीं, हमने LLB इसलिए किया है कि हमारे समाज को मुफ्त न्याय दे सके. मुझे 5 रुपए भी आप देना नहीं, मेरे नाम पे कलेक्शन करना नहीं. मैं लढूंगा आपके लिए. सेशन कोर्ट मध्ये 11 लोकांना अँटीसेप्टरी बेल भेटू दिलं नाही. हायकोर्टात गेले क्वाश करण्यासाठी, हायकोर्टामध्ये सुद्धा क्वाश होऊ देणार नाही. कारण आमच्यासारखे लढवणारे लोक जिवंत आहे. विचार करा, जर हायकोर्टामध्ये एट्रॉसिटी क्वाश झाली पताडे साहेब, तर हे रेफरन्स संदर्भ पूर्ण महाराष्ट्राला होतं आणि आमचा एट्रॉसिटी पूर्ण झिरो होत जातं.
आणि म्हणून भावनिक आंदोलन करण्यापेक्षा इथली जागा द्या, तिथली जागा द्या, जत्रा भरवा, यापेक्षा बौद्धिकतेनं विचार करणारे लोक एकत्रित या. आज तुम्ही संख्येनं फार जास्त आहे, फार कमी नाही, परंतु विचारधारेला निष्ठानं मानणारी लोक आहेत आणि या विचारधारेला रिव्होल्युशनरी करण्यासाठी, यांचं पुन्हा पुनरावलोकन करण्यासाठी सिद्धार्थ पताडे साहेबांनी जो प्रोग्राम घेतला त्यांचं मी मनस्वी अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा टाळ्याच्या गजरात त्यांच्या टीमचं स्वागत करावं. मित्र हो, प्रत्येक जण आपला प्रोग्राम करतो, कोणी हाक आला, कोणी ठोक आला, कोणी अमका झाला, कोणी तमका झाला. अरे आम्ही आमचं अस्तित्व कोण्या दिवशी सिद्ध करायचं? तुम्ही आम्हाला बोलू देत नाही. शिष्यवृत्तीचा जेव्हा प्रश्न आला, शिष्यवृत्तीचा प्रश्न तेवढाच मोठा आहे. 2003 नंतर या सरकारने खाजगी कॉलेज आणले, आमच्या पोराला शिष्यवृत्ती म्हणजे फी देणं बंद केलं. ह्या लढवया सरकारशी 27 वर्ष लढला आणि 2003 मध्ये 2007 मध्ये मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, एग्रीकल्चर, MBA, MCA जेवढे कोर्सेस आहे तेवढ्या कोर्सेसला SC, ST, BJ, SBC, OBC ना पूर्ण फीस सरकार भरतं. अरे असं लढलो म्हणून मी सांगतो की आय हॅव डन समथिंग फॉर आंबेडकर. आणि ह्या समस्या आहेत, वर्तमान समस्या सोडवून नेते पैदा व्हावे. आमचे नेते पैदा झाले, सामाजिक न्याय मंत्री आमचा झाला, पण शिष्यवृत्तीचा साधा मेंटेनन्स अलाउन्स वाढला नाही भाऊ. 1,500च्या घोषणा झाल्या. 7 कोटी लोक लाचार आहेत, 3 कोटी महिला, त्याचे 3 कोटी पती आणि 1 कोटी पोरं. आम्ही म्हणतो की आमचा महाराष्ट्र हा राष्ट्रीयस्तरावर टिकणारा. अरे जर आम्ही रिपब्लिकन मताचे लोक असतो, आम्ही अशा योजना नसत्या दिल्या. आम्ही त्यांना त्याचा स्वाभिमान जगवणाऱ्या, लाचार होणाऱ्या योजना नसत्या दिल्या. आम्ही त्यांचा स्वाभिमान जगवून प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात एक नोकरी दिली असते. हा रिपब्लिकन विचार आहे. आम्ही 1500 रुपये नसते दिले की प्रत्येक लेकीच्या मुलीला जे मेडिकल मध्ये शिकायला जाते 750 रुपये मेंटेनन्स अलाउन्स आहे, त्या पोरीला 5,000 दिले असते की स्वाभिमानाने पाहिजे. हा रिपब्लिकन विचार आहे. रिपब्लिकन विचार लाचार बनवत नाही मामावल्यानो. रिपब्लिकन विचार शेर की ताकद है. बाबासाहेबांनी म्हटलं विद्या हे शिक्षण शेरटीचं दूध आहे. परंतु आमचे लोक मोठमोठ्या पदावर गेले. मी एका न्यायमूर्तीला एका कॉन्फरन्स मध्ये विचारलं होतं की साहेब सांगा, आमचे लोक रिटायरमेंट झाल्यावरच घोषणा करतात, पदावर असताना मात्र कायदे सांगतात असं का? तो आप मुझे नहीं पहचानते, वो हम क्या है, हमने ये किया वो किया. मी म्हटलं किती जजमेंट साधते न्यायमूर्ती असताना समाजाच्या फेवरेबलते. आता आमचा सुप्रीम कोर्टाचा न्यायमूर्ती आहे, क्लासिफिकेशन करतो राज होतो. क्लासिफिकेशन हा हिंदू धर्माचा नियम आहे. आरटी, बार्टी, सारटी, महाज्योती, अमृत ह्या सर्व जाती विभागणी करणाऱ्या योजना आहेत आणि जातीयता खतम करण्याचं ध्येय धरून बाबासाहेबांचं होतं. आणि केवळ विज्ञानवाद हा त्यावरचा उपाय सांगला होता बाबासाहेबांनी. आणि धार्मिक अंधश्रद्धा खतम करायला सांगितलं होतं. बाबासाहेब म्हणतात की धार्मिक श्रद्धेवर जे लोक विश्वास करतात, धार्मिक श्रद्धा जोपर्यंत समाप्त होत नाही तोपर्यंत या देशामध्ये जातीयता निर्मूलन होत नाही. बाबासाहेबांचं आपण इनहिलेशन साफ कास वाचणार आहोत की नाही? बाबासाहेबांचं संविधान वाचताना त्यामधल्या टेक्निकल अडचणी आपण वाचणार आहोत का नाही? बाबासाहेबांच्या संविधान प्रोटेक्शन साठी आम्ही लायरची फौज तयार करणार आहोत का नाही? रिपब्लिकन पार्टीचा अजेंडा कायद्याने टिकवण्यासाठी आमचं काय योगदान आहे? आम्ही स्वतःचे लेकर कामन करून काय ते समाजाला योगदान किंवा न्याय देऊ शकतील? अरे अशा मारायच्या जगात काबीज करा. भरपूर झालं रिजर्वेशन, ओपन में जाने की ताकत क्यों नहीं रखते हमारे बच्चे? एमपीएससीचं एनालिसिस केलं, फक्त 2 पोरं आमचे म्हणजे लागले, कारण ते राखीव जागा होत्या म्हणून. राखीव जागा नसतील तर आम्ही लागू शकत नाही. स्वतःला कमजोर समजू नका. पराजित मानसिकता बदलवा. पराजित मानसिकता पूर्वी सार मारू नका. रिपब्लिकन काय करू शकते, काय करू शकत नाही, पहिलं सूत्र देऊ नका. रिपब्लिकन चळवळीचा इतिहास पूर्ण गौरवान्वित आहे. रिपब्लिकन पार्टीने त्यावेळेस काँग्रेसला घाम फुटला होता.
विरोधातली पार्टी म्हणून केंद्रीय स्तरावर होती, उपसभापती आपले बॅरिस्टर राजाभाऊ खोबरा होते. काय फायदा रिपब्लिकन चळवळीचा होत्या? शेतकऱ्यांचं शेतमजुरांचं जीवन उंचावलं पाहिजे, शेतीचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे, सर्वांना समान दर्जा मिळाला पाहिजे, सर्वांना शेअरिंग ऑफ मनी, शेअरिंग ऑफ लँड, एव्हरीथिंग, प्रत्येक गोष्टीची वाटणी समान तराने झाली पाहिजे. सामाजिक आर्थिक न्याय व्यवस्था, सामाजिक आर्थिक न्याय व्यवस्था जोपर्यंत या देशात सर्वपर्यंत जाणार नाही तोपर्यंत रिपब्लिकनचं म्हणजे स्वप्न अधुरं आहे असा त्याचा अर्थ होतो. रडत बसू नका. पक्ष असेल नसेल स्वतःमध्ये ठीक आहे. कधी कधी हिंदी मध्ये म्हणतात एक ही चन्ना अकेला चन्ना फाड़ नहीं ठोक सकता. बाबासाहेबला कोणतं रिझर्वेशन होतं माहिती नव्हतं? बाबासाहेबांच्या पाठीमागे कोणतं रिझर्वेशन होतं? कोणती ताकद होती? एकटा भीमराव. अरे पार्लियामेंट में जब जाते थे भीमराव तो जेम ऑफ द कैबिनेट बोलते थे. जेम ऑफ द कैबिनेट म्हणजे कॅबिनेटचा हिरा. केवढी ताकद असेल त्या माणसाच्या ज्ञानामध्ये. प्रॉब्लेम ऑफ रुपीस मध्ये पैशाची समस्या तुम्हाला समजावून सांगितली. आर्थिक उन्नती ही तेव्हा साध्य आहे जेव्हा आमच्याकडे ऍडव्हान्स एज्युकेशन येईल. त्यांनी सांगितलं होतं वैज्ञानिक आणि टेक्नॉलॉजीचं उच्च शिक्षण घ्या. एवढं उच्च शिक्षण घ्या की मोठमोठे तुमच्या समोर तुमच्या निष्कर्षाला फेल ठरले पण निष्कर्षाप्रती शरण आले पाहिजेत. एवढी ताकद शिक्षणातून बाबासाहेबांनी तुम्हाला दिली होती. परंतु रिझर्वेशन मिळाल्यानंतर आम्ही कोऑर्डिनेशन वापरलं नाही, कोलॅबोरेशन वापरलं नाही, कोऑपरेशन वापरलं नाही, कोणी कोणाला सहयोग केला नाही, कोणी कोणाचं मेरिट टिकवलं नाही. पताडे साहेबांमध्ये मी माझ्या मध्ये बोलला आहे, इथं साक्षी आहे ईश्वरजी. अरे एक हमको शहर से हमारा नेता हो, शहर से हमारा नेता हो. राज्य में लड़ने के लिए, राज्य में लड़ने के लिए, हाई कोर्ट में लड़ने के लिए और दूसरे हो सकते हैं. परंतु ऐक्याची ताकद कधी आम्हाला दिसलीच नाही. इथं काही लोकांनी म्हटलं की जेव्हा मी सांगितलं की प्रोग्राम घ्या त्यांनी कुठेही पक्षाचं पण त्या नाव नाही लिहिलं, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लिहिलं नाही. म्हणे आयोजक ते आयोजक कोणीतरी असणारच आहे. मित्र हो, बाबासाहेब जेव्हा घटना समितीमध्ये भाषण देताना म्हणत होते की आमचे नारे आणि आमचे हेवे दावे कुठेतरी आम्ही बदललं पाहिजे. एक तर आम्ही शरण आलं पाहिजे किंवा एक तर आम्ही समझोता केला पाहिजे. युद्ध किती दिवस करणार तुम्ही एकामेकाशी? युद्धाने कोणाला जिंकता येत नाही. युद्धाने आज जर जिंकले तर उद्या तो पेटून उठतो ना पुन्हा युद्ध करण्यास तयार होतो. आणि म्हणून समझोता आणि शरण येणं यामध्ये कुठला कमीपणा आहे? सब लोग एक साथ मिलके आओ. हमें लड़ना है व्यवस्था से, हमें लड़ना है वर्णवादी व्यवस्था से, हमें लड़ना है सनातन से, हमें बाबा साहेब आंबेडकर से. समतावादी विचार सामान्य जनतेपर्यंत रिपब्लिकन विचार पोहोचवू शकतो याची माझी दृढ सत्ता आहे. आणि आपण सर्व मला बिलकुल तन्मन धनाने ऐकत आहात. बराच काही वेळ झालेला आहे, मी जास्त वेळ घेणार नाही. जाता जाता एकच म्हणेल, किसको कहूँ अपना, किसको कहूँ अपना, किसको कहूँ पराया. अरे किसको कहूँ अपना, किसको कहूँ पराया. किस पे करूँ आस, किस पे करूँ विश्वास. बांट रहा हूँ सब कुछ जो है मेरे पास, बांट रहा हूँ सब कुछ जो है मेरे पास. आपण मला ऐकलं. धन्यवाद. जय भीम, जय क्रांती, जय संविधान.